नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये काल आपण एक सोशल मीडियावरती मेसेज पाहिला की लाखोंच्या बहिणींनी तो व्हिडिओ पाहिला होता। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी पुढील 7 दिवसांमध्ये सुरू होणार आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती। तर याच्यामध्ये काय तथ्यता आहे आणि त्याचबरोबर पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता जो आहे तो देखील वितरित होणार अशा प्रकारचे ह्या 2 अपडेट त्यामध्ये देण्यात आल्या होत्या। साधारणतः लाखोपेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्राम असेल, यूट्यूबवरती असेल तर हा पाहिलेला आहे। तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि जून महिन्याचा हप्ता वितरणासंदर्भात अजून कुठल्याही प्रकारची तारीख जाहीर झालेली नाही आहे। साधारणतः आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 22 तारखेपासून 11 जुलैपर्यंत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच कालावधीमध्ये हा निर्णय देखील होणार आहे। त्यामुळे साधारणतः या महिन्याच्या अखेरपर्यंत 30 जूनपर्यंत सर्वप्रथम जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची जी प्रशासकीय मान्यता दिली जाते तर तो जी सर्वप्रथम प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार आहे। तर ही सद्यस्थिती आहे। कुठल्याही प्रकारे 7 दिवसांमध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित होणार नाही आहे। चुकीची बातमी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा। सर्वात प्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। आणि राहिला प्रश्न ई-केवायसी संदर्भात, तर याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं की 7 दिवसांमध्ये ई-केवायसी सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या की ई-केवायसी संदर्भात शासनाने कुठल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाही आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री यांची देखील आपण काल मुलाखत पाहिली होती। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही आहे तर याच्यामध्ये साधारणतः काही लाडक्या बहिणी अपात्र असू शकतात। तर या कारणांमुळे त्यांनी अगदी जूनपासून ते डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केलेली नाही। त्यामुळे त्यांनी ई-केवायसी संदर्भात कुठल्याही प्रकारची स्पष्टता दिलेली नाही आहे। पण यामध्ये एक मात्र दिलासादायक बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आले नाही आहे परंतु खरोखर निकषांमध्ये बसत आहे, निकषांचं पालन करत आहेत, नियमात बसत आहे, तर अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी संदर्भात त्यांनी घोषणाच केली नाही आहे। पण अशा लाडक्या बहिणींना एक विनंती की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जवळच्या असणाऱ्या जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभाग आहे तर या ठिकाणी जाऊन तुमच्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे। संबंधित जिल्हा स्तरावर असणारे जे महिला बालविकास विभाग आहे तर यांना देखील आता पुढील काही दिवसांमध्ये सूचना येतील आणि त्यांच्यामार्फत साधारणतः 1 ते 2 आठवड्यांमध्ये कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे, फेर तपासणी केली जाणार आहे। आणि ही म्हणजेच कोणाची, तर ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, ई-केवायसी केलेली आहे, त्रुटी दुरुस्ती केलेली आहे आणि निकषांमध्ये बसत आहेत, खरोखर नियमांचं पालन करत आहेत पण तांत्रिक कारणांमुळे हप्ता आले नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींना पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये ही प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये मिळणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। अजून कुठल्याही प्रकारची केवायसी सुरू झाली नाही आहे। जून महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आले नाही आहे, त्यानंतर लक्षात घ्या की तारीख जाहीर नाही। तर आपण या संदर्भात प्रॉपर माहिती घेत आहोत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की सोशल मीडियावरती जी चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे तर अशापासून सावध राहा। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।